अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही. म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनपेक्षित घडामोडी घडतायत. राजकीय कोलांटोळ्यांचं सत्र सातत्यानं पाहायला मिळत आहे. यातच आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे चर्चेत आलेत. कोल्हे यांच्या एका ताज्या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक येथे एका व्याख्यानमालेच्या कार्यक्रमासाठी आलेले असताना डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांचे थेट इन्फ्रामॅन अशा शब्दात कौतुक केले. एवढंच नव्हे तर सत्ताधारी पक्षाकडून किंवा भाजपकडून जर कोणती ऑफर आली तर त्यावर नक्कीच विचार करू असं अत्यंत सूचक आणि धक्कादायक विधान त्यांनी केलंय. त्यामुळे संजय राऊत मागे फुटणाऱ्यांना लांडगे म्हणाले होते, त्यानंतर आता कोल्हेही जाणार का अशा चर्चा सुरू आहेत. त्यामुळे कोल्हेंच्या मनात नेमकं काय शिजतंय पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी. अमोल कोल्हे हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू, आक्रमक वक्ते आणि पक्षाचे मुख्य स्टार प्रचारक मानले जातात. अशा परिस्थितीत त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमन उधळल्यामुळे आणि पक्षांतराच्या प्रस्तावावर विचार करण्याची भाषा केल्यामुळे राजकीय क्षेत्रात तर्कवितर्कांना उधाण आलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असतानाच अवघ्या काही तासात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर स्पष्टीकरण दिलंय आणि आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचा दावा केलाय. मात्र या संपूर्ण घडामोडीमुळे महाराष्ट्रातील विकास कामांचं राजकारण आणि लोकप्रतिनिधींवर टाकला जाणारा राजकीय दबाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. शिरूर मतदारसंघातील पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा डॉक्टर अमोल कोल्हे यांचा अत्यंत महत्वाकांक्षी आणि जिव्हाळ्याचा प्रकल्प राहिलाय. या प्रकल्पांच्या मंजुरीसाठी आणि तो मार्गी लावण्यासाठी कोल्हे यांनी सातत्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा केलाय. नाशिक मधील पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर अमोल कोल्हे यांनी याच रेल्वे प्रकल्पाचा संदर्भ देत सत्ताधारी महायुती सरकारवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाचे मूळ संरेखन म्हणजेच अलाइनमेंट अचानक बदलण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय. हा बदल तांत्रिक कारणास्तव नसून केवळ राजकीय आकसापोटी आणि विरोधी पक्षाच्या खासदाराला कोंडीत पकडण्यासाठी केला गेल्याचा थेट आरोप त्यांनी केलाय. जर संबंधित लोकप्रतिनिधीने सत्ताधारी पक्षात प्रवेश केला तरच हा प्रकल्प मूळ मार्गाने आणि वेगाने पूर्ण केला जाईल अशा प्रकारचा छुपा दबाव सत्ताधाऱ्यांकडून टाकला जात असल्याचं कोल्हे यांनी उघडपणे बोलून दाखवलंय. विरोधी पक्षाच्या खासदारांना निधी न देणं किंवा त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांमध्ये हेतू परस्पर अडथळे निर्माण करणं हा सध्याच्या राजकारणाचा भाग बनला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. याच दबावाच्या राजकारणावर अत्यंत मिश्किल आणि उपरोधिक टिप्पणी करताना डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भाजपच्या ऑफरचा विषय काढलाय. पत्रकारांनी त्यांना विचारलं की जर तुम्हाला महायुतीकडून किंवा भाजपकडून एकत्र येण्याची ऑफर मिळाली तर तुमची भूमिका काय असेल. यावर उत्तर देताना कोल्हे म्हणाले की जर तशी कोणती ऑफर आली तर नक्कीच त्यावर विचार करू. लोकशाहीमध्ये आलेल्या कोणत्याही प्रस्तावावर विचार करणं हा गुन्हा नाहीये असं म्हणत त्यांनी या विषयाला हवा दिली. मात्र त्यांचं हे विधान केवळ एवढ्यापुरतंच मर्यादित राहिलं नाही. त्यांनी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासकीय आणि विकास कामांच्या कौशल्याचा गौरव केलाय. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात ज्याप्रमाणे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं नाव देशातील रस्ते आणि महामार्गांच्या जाळ्यांसाठी अत्यंत आदराने घेतलं जातं, तसंच नाव आता महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांचं घेतलं जात आहे. दिल्लीत फडणवीस यांना इन्फ्रामॅन म्हणून ओळखलं जातं असं कोल्हे म्हणाले आहेत. एक मराठी माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाचा दिल्लीत असा गौरव होत असेल तर त्याचा आपल्याला नक्कीच अभिमान वाटायला हवा अशी अत्यंत मुत्सद्दी आणि राजकीय उघडी कोल्हे यांनी टाकली आहे. विरोधी पक्षातील एक अत्यंत धारदार वक्त्यानं थेट भाजपच्या सर्वोच्च नेत्याचं असं जाहीर कौतुक केल्यामुळे अवघ्या काही मिनिटातच ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली. बाजूला ठेवून व्यक्त करतो की पुणे नाशिक ओरिजिनल अलाइनमेंट वरून ती होऊ द्या ना. अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही. म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू. अमोल कोल्हे यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडी आणि विशेषतः शरद पवार यांच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. शरद पवारांनी कोल्हे यांच्यासाठी स्वतः संपूर्ण ताकद पणाला लावली होती. अशा वेळी कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाच्या आणि विचार करण्याच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले.
भाजप नेत्यांनी या विधानाचं स्वागत करण्यासाठी सुरुवात केली आहे, तर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालंय. या विधानाचा राजकीय अर्थ असा काढला जाऊ लागलाय की आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अमोल कोल्हे काही मोठी राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत की काय. मात्र परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आणि राजकीय वर्तुळातील वाढती धुसफूस पाहता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अवघ्या काही तासातच पत्रकार परिषद घेतली आणि या संपूर्ण वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले की माझ्या विधानाचा प्रसार माध्यमांनी विपर्यास केला आहे. मी कुठेही भाजपमध्ये जाणार असं म्हटलं नाहीये, तर फक्त आलेल्या प्रस्तावावर विचार करू असं म्हटलं होतं. विचार करणं म्हणजे होकार देणं नव्हे, हा मराठी भाषेतील साधा नियम आहे असं सांगत त्यांनी पत्रकारांवरच मिश्किल टीका केली आहे. नाही, खरं तर काल सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका जी मराठी वारसा या युट्यूब चॅनलवर सुरू आहे त्याच्या प्रमोशनच्या संदर्भात मी वार्तालाप साधत होतो आणि तेव्हा आपल्यापैकी एका पत्रकार बांधवाने मला हा प्रश्न विचारला की राजाभाऊ वाजे आणि अमोल कोल्हे भाजपत गेल्याशिवाय पुणे नाशिक रेल्वे होणार नाही का. त्यामुळे पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात ही सातत्यानं मागणी आहे. संगमनेरची मागणी आहे, अकोल्याची मागणी आहे, जुन्नरकरांची मागणी आहे, मनसरची मागणी आहे, खेडची मागणी आहे की जी ओरिजिनल अलाइनमेंट होती यावर पुणे नाशिक रेल्वे व्हावी. त्यावेळी त्या पत्रकार बांधवाने हा प्रश्न विचारला की तुम्ही भाजपत गेल्याशिवाय ही रेल्वे होणार नाही का. यावर माझा प्रतिप्रश्न त्यांना असा होता की अशी काही ऑफर आहे का. जर तशी काही ऑफर रेल्वेच्या संदर्भात आली तर त्यावर विचार करू. त्यामुळे मला वाटतं की हे रेल्वेच्या संदर्भामध्ये असणारं एक विधान होतं. या रेल्वेच्या संदर्भातल्या विधानाला काही वेगळा अर्थ काही जणांनी काढण्याचा हा प्रयत्न केला सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे. परंतु फार महत्वाची गोष्ट ही आहे की ही आमची सगळ्यांची मागणी आहे की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही जी आधी ठरली होती त्याच पद्धतीने ही व्हावी, ही जी आमची मागणी होती त्या संदर्भातला हा प्रश्न होता आणि त्याच्यावरचं ते उत्तर होतं. विकास कामांसाठी विरोधी पक्षाच्या खासदारांना कशा प्रकारे त्रास दिला जातो आणि त्यांना सत्ताधारी पक्षात येण्यासाठी कसं विवश केलं जातं यावर आपण उपरोधित टोला लगावला होता असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी अत्यंत प्रामाणिक आहोत आणि पक्षांतर करण्याचा कोणताही विचार आपल्या मनात दूरपर्यंत नाहीये हे त्यांनी ठासून सांगितलंय. लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे रथाची दोन चाके मानली जातात, परंतु सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातील विकास कामे रोखून निधीची कोंडी करून किंवा थेट प्रकल्पांचे मार्ग बदलून त्यांना राजकीय शरणागती पत्करण्यास भाग पाडलं जात असल्याचं चित्र या निमित्ताने समोर आलंय. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपस्थित केलेला पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाचा मुद्दा हा केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नसून तो राज्याच्या समतोल विकासाशी जोडलेला आहे. अशा प्रकल्पांमध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्यास त्याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसतो. कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांना इन्फ्रामॅन म्हणून दिलेली पावती आणि त्यावर केलेलं नंतरचं स्पष्टीकरण हे अनेकांना कन्फ्युजन मध्ये टाकणार आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात ऑपरेशन टायगर प्रमाणे ऑपरेशन फॉक्स बघायला मिळणार का याकडेही नजरा असणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.